असू दे रे, कर्म हाच देव अशी जाण असू दे रे. कार्यदक्ष संस्थे प्रति प्रेम असू दे रे, प्रेम असू दे रे. कर्म हाच देव अशी जाण असू दे रे. संस्थेच्या प्रगतीमध्ये मम विकास घडू दे, संस्थेच्या उत्कर्षी आनंद मिळू दे. एकजूट एक साथ मार्ग क्रमू दे रे, एकजूट एक साथ मार्ग क्रमू दे रे. कार्यदक्ष संस्थे प्रति प्रेम असू दे रे, प्रेम असू दे रे. विश्वविनायक मल्टीस्टेट, विश्वविनायक मल्टीस्टेट. हे विश्व विश्वासाचे प्रतीक होऊ दे रे. हे विश्व विश्वासाचे प्रतीक होऊ दे रे. हे विश्व विश्वासाचे प्रतीक होऊ दे रे.
वर्ष पूर्ण होतात आज. हां, आम्ही दोन्ही पण नवीन वास्तुत्व पदार्पण आणि शाखेचा वर्धापन दिन तर जमलेले जेवढे बंधू आहेत किंवा भगिनी आहेत सगळ्यांचे मान्यवर आहेत आपल्याबरोबर मेजर आहेत आमचे संस्थेचे संस्थापक आणि ज्यांनी हे स्वप्न बघितलंय बँकेचे CEO अतुल भोसले सर, आमच्या बँकेतले कॅशियर आणि मॅनेजर काळे सर, परत आपले पिग्मी एजंट आणि इथं आम्हाला जे मदत करतात त्याचे पवन सर. पण नंतर या जागेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस कळालं हे जागेचं बांधकाम करण्यासाठी खरं आम्ही त्यांना गरज स्वरूपामध्ये मदत केली आणि त्यातून ही वास्तू खरं उभी राहिली. आणि आज या वास्तूचं उद्घाटन होत आहे. तर आज ही शाखेचं उद्घाटन नसो हे पूर्ण वास्तूचं उद्घाटन आहे असं म्हणायला काय हरकत नाही. विश्वनायक निधी होऊन विश्वनायक पाथर्डी तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये चांगला आपण गोरगरिबांच्या अडचणीत असेल, व्यावसायिकांच्या अडचणीत असेल, जी बँक सुखदुःखामध्ये साथ देते असं नाविन्यपूर्व गोल्ड लोन असेल, पिग्मी लोन असेल, कुठल्याही कस्टमरला गुंतागुंतीची अशी समस्या निर्माण होत नाही. मोदक शेठ यांचा फोन गेला आणि प्रकरण झालं नाही असा एकही दिवस गेला नाही. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे सर्वांचे गुरुवर्य आणि तुपेरे मेजर या आमचे विष्णुपंत शेळके या सर्व कोळसंगी गावचे लोकनिर्वाचित सरपंच युवराज बापू कुंदे, आमचे दुसरे उपसरपंच रविदास भैया बोंद्रे, बाळासाहेब मुखेकर, पिटोनामध्ये जाधव ही सर्व मंडळी या ठिकाणी या वर्धापन दिनास उपस्थित राहिले. मोदक शेठ यांच्या भरभराटीला त्यांच्या यश यावं, उंच शाखेच्या पारंब्या संपूर्ण नगर नव्हे महाराष्ट्रभर पसरावे, तसे पारंबीपासून एक वडाचं या शाखेचं रूपांतर व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. श्रद्धे सत्तुविजय महाराजांची तपोभूमी अशा या तपोभूमीत पूज्य भगवान बाबा वामन भाऊच्या आशीर्वादाने विश्वविनायक बँक आज हे प्रारंभ होऊन 4 वर्षातून आलं. इथले व्यवहार पण अगदी व्यवस्थित आहे. संपूर्ण असणाऱ्या येणारा खातेदार ते आपले विश्वविनायक ही संस्थेचा कारभार लांबत राहू असं येळेश्वर संस्थांचा आशीर्वाद देऊ.